तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। हेल्मेट आहे तर आतमध्ये सिस्टीम शिजलेली झाली मगाशी जे अपडेट बघितले, आता यूट्यूबमधनं काहीतरी भरपूर चेंजेस झालेत। आजकालची दुनियाच नकली आहे। मला ना म्हणजे हा एरिया आहे ना बोगदेवच्या घाटाच्या खालचा, तर इथं बंद केलं बहुतेक आहे। आता जिथं आपण चाललोय तिथं अलाउड आहे का नाही। इथं बाबादेव देवनाथ मंदिर आहे। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे स्पेशली, म्हणजे चाललोय जर तिथपर्यंत गेलो तर गेलो, नाही तर उद्या गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे हा ब्लॉग गुरुपौर्णिमालाच येईल। तर गुरुपौर्णिमाच्या हेल्मेट आहे, हेल्मेट मी मागं ठेवलंय। मी फक्त स्कूल ते डीमार्टपर्यंत हेल्मेट काढत असतो, त्याच्यानंतर हेल्मेट घालतो, कारण तुमच्याशी बोलता यावं म्हणून। कारण अचानक पाऊस आला का नाही तर जो माईक आहे ना तो वॉटरप्रूफ नाही आहे, मग काय बोलता वगैरे काही येणार नाही। तर आज आपण चाललोय बोगदेव घाटात। पावसाच्या टायमाला भयंकर ऊन पडले भाई, भयंकर ऊन बघा ना कसलं डेंजर आहे, आणि त्याच्यात मी हा रेनकोट घेऊन चाललोय। तर आतमध्ये सिस्टीम शिजलेली झाली, उकडून निघायला लागले सगळं काम। आकाश सर निघून गेलं पुढेच, त्यांना कुठेतरी जायचं होतं वाटतं। मगाशी जे अपडेट बघितले, आता यूट्यूबमधनं काहीतरी भरपूर चेंजेस झालेत। म्हणजे तुम्ही लो क्वालिटीचे व्हिडिओ अपलोड करू शकत नाही, कॉपीराईटवाला काहीतरी सीन आहे, AIचं काय अपलोड करू शकत नाही तुम्ही, आता फक्त ओरिजिनल व्हिडिओ अपलोड करू शकता। माझा आधीपासून होता ह्यो विचार, आधीपासूनच आहे की बाई म्हणजे असं गाणी बिणी लावून त्याला म्हणजे ते रंगरंगोटी मेकअप केल्यासारखं झालं ना, म्हणजे नकलीपणा झाला। तो जो नॅचरल साऊंड आहे ना तो खरा साऊंड असतो बाई। म्हणजे आता समज तुम्ही ट्रेकला चालले तर तिथला शांततेचा पण एक आवाज असतो, लक्षात ठेवा। आणि शांततेचा आवाज एवढा मनाला शांत करतो ना, पक्ष्यांचे आवाज, जर तुम्ही ट्रेक करत असाल, जर तुम्ही राईड करत असाल, राईडचं मी समजू शकतो, पण एक मशीनीचा आवाज पण आहे ना, इंजिनचा आवाज ना बाई नेक्स्ट लेवल असतो। इंजिनचा आवाज व्हिडिओ समोर रोड। पण कसं आहे, आजकालचं कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे की एवढा दिखावा करतात, कलर करतात व्हिडिओ, परत आता समजा त्या ठिकाणी काही नसेल तर एडिट करतात। मग ते एडिट मला नाही जमत, मला जेवढं होईल तेवढं रॉ दाखवायला आवडतं, रॉ। मी तर माझ्या खूप साऱ्या व्हिडिओना कलर पण करत नाही, मी तर गाणी पण टाकत नव्हतो, आणि आता इथून पुढं पण गाणी नसणार आहेत, म्युझिक रॉ। मला काय वाटतं, ओरिजिनल राहा, ओरिजिनल दाखवा, माणसांना आवडलं तर जाईल। म्हणजे नेचर जर तुम्ही एडिट करत असाल ना तर काय राहिलं काय तुमच्यात, सांगा ना, काय राहिलं तुमच्यात? एवढं सुंदरता बघायचं जातो आणि ती अजून सुंदर करायची मेकअप रंगरंगोटी लावून, काय अर्थ आहे याला? आजकालची दुनियाच नकली आहे, सगळं फोनवर होऊन गेलंय। बघायचं नकली, आवडतं नकली, दाखवायचं सगळा नकली, सगळा नकलीपणा आहे, सगळा नकलीपणा। आजकालच्या दुनियेत जर काय असले असेल ते लोकांना आवडत नाही, ओरिजिनल लोकांना आवडत नाही। दिखावा, फेकपणा, खोटं एवढंच आवडतं, चांगलं कोणालाच आवडत नाही, ओरिजिनल कोणालाच आवडत नाही। खडी मशीन चौकमध्ये आता आपण, आणि मी कॉल घेतलेला आहे, तर आपण आता जातोय बोगदेवला। बोगदेव घाट तुम्हाला दाखवतो, चला। तुम्हाला म्हणजे तुम्ही बघितलंच असेल तरी पण माझ्या नजरेने बघा बोगदेव घाट। सगळ्यात आधी हेल्मेट घालूया आपण, हेल्मेट साईडला थांबूया आणि हेल्मेट घालूया बाई।
केलंय बहुतेक हे, तिकडे जाऊ देत नाहीत. जिथं आपल्याला जायचं होतं तिथं जाऊ देत नाहीत. काय विषय काय माहीत बाई आता. एक मिनिट ॲडजस्ट करू द्या. तर अवघड झालेला आहे विषय. तर जिथं आपल्याला जायचं होतं ते बंद आहे. तो आपण वरती जाऊन एक फेरफटका मारू. तर वरून काही असं दिसतं बघा. इथून आपण आलो या साईडला. तिथं जे होतं ना ते बंद केलंय. तिथं खूप भयानक अशी घटना झाली आहे. मध्ये तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल. म्हणजे असं ते एक न्यूज होती रेपची. त्यामुळं आता प्रत्येक ठिकठिकाणी खूप सारे कॅमेराज लावलेत आणि ते बंदच केले. म्हणजे तो पॅचच बंद केला. आधी तिथं लोक जायची पावसाळ्यात, तिथं गाड्या लावायच्या. इथं गाडी लावून तिथनं खाली खूप भारी दिसतं. असं बघा ना, पुढं बघा सगळं पुणे दिसतंय पूर्ण खाली. खूप सुंदर असं होतं. पण आता माणूसच एवढा घाण विचाराचा होत चाललाय, त्याला काय करायचं. खूप भारी दिसत होतं तिथनं तरी. पण आता आपण इथं थोडंसं वर जाऊ आणि तिथनं युटर्न मारून परत खाली येऊ. तिथे वरती एक महादेवाचं मंदिर आहे. हो का, ते जे हलकं दिसतंय ना हे महादेवाचं मंदिर आहे. तर वर जाऊ आणि एक राऊंड मारून खाली येऊ. जर आपण इथूनच युटर्न मारतोय. हो तिकडे काहीतरी आहे. तिकडे लोक गेले, जरा बघूया. एक बाईक दिसली आहे मला तिकडे जाताना. आणि इथं राईट साईडला आपलं एक मंदिर आहे. आता जिथं आपण चाललो आहे तिथं अलाउड आहे का नाही जाणं काय माहीत नाही. पण आता लोक तर दिसत आहेत समोर, म्हणून टाकतोय मी गाडी. काय नाही, इकडं मोकळं आहे. मोकळा पसारा येतो. माचीसारखा इथं. आणि वडा झालेला आहे आपला असा पद्धतीने. समोर जे दिसतंय ना ते समोर वरती ते मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे तिथं वर. मी, धर्मेश सर, अंकिता, सिद्ध्या आम्ही वरती तिथं एकदा गेलेलो. भारी आहे ते. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे की वरती आपण जाऊ तिथं. पण नेक्स्ट टाईम नक्की जाऊ. इथं बाबादेव देवनाथ मंदिर आहे. ते पण बंदच आहे, म्हणजे लॉकच आहे त्या मंदिराला पण. सो आता आपण रिटर्न खालीच चाललोय. आणि खूप सारे या ठिकाणी ना खूप सारे CCTV कॅमेराज म्हणजे लावले जातात. समोर तुम्हाला पुणे दिसत असेल, किती सुंदर दिसतंय बघा समोर पुणे. समोर टर्न दिसतोय ना तुम्हाला, खूप रिस्की आहे. एवढे ॲक्सिडेंट झालेत ना. टर्न बघा कसला शार्प आहे, किती शार्प आहे बघा हे टर्न. अति शार्प आहे. इथं आधी जेव्हा हे ना साईडला असं डिवायडर हे साईडला आधी या भिंती नव्हत्या त्या खूप साऱ्या ट्रक गाड्या खाली गेल्या डायरेक्ट. खूप रिस्की टर्न आहे तो, अति रिस्की.
तर आलेलो आहे आपण घरी. आणि हा जर व्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्लॉग आवडल्यास प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. निघलेला आहे स्क्रू. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. नेक्स्ट व्लॉग खूप भारी असणार आहे. यस मेरी जान, खूप भारी असणार आहे. तो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.